आता बातमी आहे नांदेडच्या किनवटमधून। किनवट तालुक्यातील मधाचे गाव भंडारवाडी येथे 4 मे 2026 रोजी मधमाशी पालन प्रशिक्षण पूर्ण केलेल्या 30 लाभार्थ्यांना आग्या मधमाशा मधसंकलन, बी हंटर्स किट व सातेरी वसाहती संगोपनासाठी मधपेठ्यांचे वितरण करण्यात आले। महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। कार्यक्रमाचे उद्घाटन उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार डांगर यांच्या शुभ हस्ते झाले। यावेळी प्रमुख उपस्थितीत किनवट जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता श्रीराम पाटील, नांदेडचे जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी संजय सारंगधर, तसेच सरपंच अभिमान गादेवाड, माजी सरपंच ज्ञानेश्वर जेवलेवाड, ग्रामसेविका कुमारी प्रियंका दुडुळे, कार्यक्रम समन्वयक ज्ञानेश्वर राऊतराव आणि औद्योगिक पर्यवेक्षक रमेश यादव उपस्थित होते। या कार्यक्रमासाठी गावकरी व प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रशिक्षित लाभार्थ्यांनी आग्या मधमाशांच्या मदतीने शास्त्रोक्त पद्धतीने मधसंकलनाचे काम सुरू केले असून उत्पादित मधाचे लेबलिंग व पॅकिंग करून मधाचे गाव भंडारवाडी या ब्रँड नावाने विक्री केली जात आहे। हा मध विविध शासकीय मेळावे, कृषी प्रदर्शन तसेच मुंबई येथील महालक्ष्मी परिसरातील स्टॉलवर उपलब्ध करून दिला जात आहे। या उपक्रमाअंतर्गत लाभार्थ्यांना आग्या मधमाशा किटसह सातेरी मधपेठ्या एकूण 60 वितरित करण्यात आल्या। सुमारे 4,79,213 रुपयांच्या साहित्याचे 90% अनुदानावर वाटप करण्यात आले। कार्यक्रमादरम्यान मान्यवरांनी योजनेची सविस्तर माहिती दिली, तसेच सामायिक सुविधा केंद्राच्या बांधकामास मार्कआउट करून सुरुवात करण्यात आली। एकूणच हा कार्यक्रम उत्साहात व यशस्वीरित्या पार पडला असून या उपक्रमामुळे स्थानिकांना रोजगार निर्मितीची नवी संधी उपलब्ध होणार असल्याची भावना व्यक्त करण्यात आली। ब्युरो रिपोर्ट, जीके न्यूज, किनवट, नांदेड। तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जीके न्यूज मराठी, सात जनतेची, भूमी महाराष्ट्राची।